आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शहा. माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम म्हणतात, त्याद्वारे अनेक भारतीय समभाग गुंतवणूकदारांना ज्यांना समभाग गुंतवणुकीत ज्यांचं अज्ञान भरपूर आहे अथवा अज्ञान असूनही जे स्वतःला ज्ञानी समजतात वगैरे, अशा लोकांसाठी ही माझी चळवळ सुरू आहे. आजचा एक महत्त्वाचा विषय हा म्हणजे 3 मिनटात होणार नाही, म्हणजे हा शॉर्ट्स नाही आहे, कारण मला इथे एका कंपनीची काही माहितीसुद्धा दाखवायची आहे. तसं झालं, अंदाजे 2023 नोव्हेंबरला मी ज्योती स्ट्रक्चर्स नावाचा एक समभाग पकडला म्हणजे त्याची खूप माहिती घेतली आणि माझं फंडामेंटल ॲनालिसिस केलं. त्यावेळेला तो अतिशय नुकसानीत होता आणि त्या कंपनीचे हाल अतिशय वाईट झालेले. प्रमोटर्सना सेबीने काढून टाकलेलं आणि ती NCLT केस होती. पण ते सगळं तुम्ही ते वाचू शकता. मी सगळं सांगत गेलो तर हा व्हिडिओ 4 तासाचा होईल. असो, आणि त्यावेळेला मी त्याचं ॲनालिसिस केलेलं, म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस. कारण मला तेव्हापासून अनेक लोकांनी भांबावून टाकलेलं की आम्हाला सांगा कसं करायचं, काय करायचं, आम्हाला काहीच कळत नाही वगैरे वगैरे. तर मी त्यावेळेला अगदी बिचारा सगळं टाईप करून PDF बसवून सगळं व्यवस्थित करायचो. आता काय झालं, एवढं ॲनालिसिस केलं, पण तेव्हा फक्त आणि मी कुठेही सांगत नव्हतो की हा विकत घ्या. मी फक्त कसं फंडामेंटल ॲनालिसिस करतात आणि ही आस्थापना त्यावेळेला अजिबात नफ्यावत नव्हती. पण मी आता कसं झालं आहे, आता परवा तिचा रिझल्ट आला Q3 FY26चा. पण पुन्हा माझ्यावर लोक अक्षरशः मला भांबावून सोडलं. एक ग्रस्त तर काय साहेब, ह्याच्यात प्रमोटर्सच कॉन्ट्रीब्युशन नाही. आता त्या ग्रस्ताला साधी मिशी नाही फुटली आहे, साधी दाढी नाही फुटली आहे, आणि मी गेले 7 वर्ष जे करतो आहे, गेल्या 38 वर्षाचा अनुभव आहे. काहीतरी कल्पना असल्याशिवाय मी करत नाही आहे. पण बोलणं एकदम काय आहे ना, हे नाही ते नाही आणि हे नाही म्हटलं. आता कारण काय, आपण माणसाचा स्वभाव नाही बदलू शकत. कारण आजकाल प्रत्येकजण ना एकदम आंदोलन दंगा असल्या भाषेतच बोलत असतो. आपण कोणाशी बोलतो आहे, त्यांना किती अनुभव आहे, त्यांना किती माहिती आहे आणि आपल्याला किती आहे, सगळं विसरून. कसं आहे, तर मी तुम्हाला फक्त काही गोष्टीच सांगणार आहे. आता मी इथे मला एडिट करता येत नाही, तर मी याच माझ्या शूट करता प्रॉफिट अँड लॉस दाखवतो आहे ज्योती स्ट्रक्चर्सचा. आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगतो की बघा, म्हणजे मी का तो निवडला. आता मी तुम्हाला तो प्रॉफिट अँड लॉस हे बघा, हे प्रॉफिट अँड लॉस आहे. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही नंतर ह्याला काय पॉज करून वगैरे स्क्रीनशॉट काढू शकता. तुम्ही बघू शकता, मार्च 2013 38 लाख, त्याच्यानंतर -9 -300 करोड आहे, -396 तोटा. हा वाढत 4200 करोड तोटा, मग 1700 करोड, मग 2300 करोड, परत 1700 करोड, मग 42 -4. आणि मी तो नोव्हेंबर 23ला बघितलं, माझं लक्ष गेलं. तेव्हा मला जाणवलं की हा टर्नअराऊंड केस आहे. त्याचं सगळं वाचलं. NCLTनी काय केलं, याच्यात कोण आलं आहे, कोणी पैसा टाकला आहे, काय करतायत, कसे चेंज झाले आहेत. म्हणजे ही लॉस मेकिंग, अक्षरशः दिवाळखोऱ्याला आलेली कंपनी. काहींनी अंदाजे 11 का 12 की इन्व्हेस्टर्सनी त्याच्यात अंदाजे 550 करोड टाकले वगैरे वगैरे. हे सगळं करून मला वाटत होतं की हा टर्नअराऊंड केस आहे. आता बघा, त्याच्यानंतर मार्च 24ला 29 करोड प्रॉफिटमध्ये आला, तोट्याचा नफ्यामध्ये आला. नंतर 36 करोड. आत्ता TTMमध्ये
50 करोड. आता मी पुन्हा हे बघून झालं असेल, हे तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्या. आता हे बघितलं आहे म्हणजे मी मार्च 23लाच मला कळालेलं की ही टर्नराऊंड केस होऊ शकते, त्याच्यामुळे मी घेतलेले. पण अगदी नवशिके मिशीनं आलेले, नुकतेच तारवण्यात आलेले, पण आय टीमध्ये व्यवसाय म्हणजे आय टीमध्ये नोकरी करणारे, करोडोनी हजारोनी लाखोनी कमवणारे, कुठेतरी पी वाचलेलं, कुठेतरी प्रमोटर्स कॉन्ट्रीब्युशन 0 हे त्यांना कळालेलं, अक्षरशः चढून बसतात फोनवर, ह्याच्यात प्रमोटर्स कॉन्ट्रीब्युशन 0 आहे. म्हटलं मला सगळं माहिती आहे, केस उगीच काळे पांढरे नाही झाले आहेत. त्यांना म्हटलं बाकी काही कंपन्या आस्थापनांचे पण प्रमोटर्स कॉन्ट्रीब्युशन 0 आहे, आपल्याला माहीत आहे का? त्यांना माहीत नव्हतं. त्यांना दाखवलं ITC, L&T, नाही त्या कंपन्या वेगळ्या आहेत. कसं काय वेगळ्या आहेत? जिथे प्रमोटर कॉन्ट्रीब्युशन हा जर तुम्ही एक मुद्दा पकडत असाल तर ती कशी काय मग तुम्ही घेता ITC किंवा L&T? आणि अशा अनेक आहेत, एकच नाही आहेत. मी वारंवार सांगतो की मी पुस्तकी ज्ञानाने कधीच कुठलाही समभाग निवडत नसतो. हा समभाग मला नाही आठवत की कोणीही कुठल्याही यूट्यूब चॅनल वाहिनीनी कुठल्याही ते झी बिझनेस अथवा ते कोण सगळे कोणीही नव्हतं सांगितलेलं. मी अक्षरशः माझं वाक्य आहे कॅच देम यंग, मी अक्षरशः तेव्हापासून घेतो आहे. आणि मला माहिती आहे की याचं भवितव्य काय असणार आहे. मी याची प्रत्येक क्वार्टरचा रिझल्ट पाहत असतो, काय काय करत आहेत ते पाहत असतो. पहिल्यांदा आता त्यांनी यावेळेला Q3चा रिझल्ट इकॉनॉमिक टाइम्समध्ये पब्लिश केला. त्यांच्या CEO मुलाखत आत्ता मी बघितली. ह्या सगळ्यातलं तुम्ही काय केलं? काही नाही, फक्त मी मराठी आणि मी ट्रोलिंग करणार. मी एकच वाचलं, मी EPS वाचलं, लॉस मेकिंग बघितलं आणि फक्त हे बघितलं प्रमोटर कॉन्ट्रीब्युशन. अहो कसं होणार? तुम्ही स्वतः काय अभ्यास केला आहे? आणि मी हे मराठी माणसासाठीच करतो आहे, मराठीत करतो आहे. मी स्वतः अमराठी आहे. लोकांना खोटं वाटतं की मी अमराठी आहे. माझं आडनाव शाह आहे, मी दिगंबर जैन आहे, गुजराती आहे. पण हे मी मराठी माणसासाठी करतो आहे. दुसऱ्यांवर हल्ला करण्याआधी स्वतः बघा स्वतःला किती येतं. हा माझा एक प्रयत्न दाखवण्यासाठी. मी प्रत्येक गोष्ट नाही दाखवणार. आणि इथे पुन्हा सांगतो, हे मी फक्त अंगठेबाद दर गुंतवणूकदारांना थोडंफार करण्यासाठी ही माझी जी चळवळ सुरू आहे ती समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, त्याच्या अंतर्गत हे सांगतोय की मी कसे निवडतो. हा एक समभाग झाला फक्त. आणि मी समभाग निवडण्यात अक्षरशः 100च्या वर माझे मुद्दे असतात. मी हे पण बघतो, ते पण बघतो. त्याच्यात एक कमी असेल त्याने मला काय फरक पडत नाही. त्याच्यानंतर डेट इक्विटी रेशो 1च्या वर असल्याने मला काही फरक पडत नाही. हे अनेक जण फक्त एक गोष्ट वाचतात आणि स्वतः लगेच ताबडतोब वॉरन बफे अमेरिकेचा विसाच करतात. वॉरन बफेने राजीनामा दिला, मीच आता तिकडे जातो. काय माहिती आहे तुम्हाला? PE रेशो, त्याची फक्त व्याख्या माहिती आहे, बाकी काही माहीत नाही. कुठल्या आस्थापनेत डेट इक्विटी 1पेक्षा जास्त असतो हे माहीत नाही. म्हणजे ती चांगली आस्थापना असूनसुद्धा डेट इक्विटी 3 आहे म्हणून ती घेणार नाही. पण त्या आस्थापनेत डेट हा असतोच, त्यांना काही बघणार नाही. तर कृपया मला ट्रोलिंग करताना, माझ्याशी दादागिरीने बोलताना, मला अरबट सरबट काही गुंडागिरीची भाषा वापरताना कॉमेंटमध्ये किंवा मला थेट व्हॉट्सअपला स्वतः आरशात बघा. स्वतःला किती अभ्यास केला आहे, स्वतः किती वाचलं आहे, किती माहिती आहे हे बघा. उलट मी समाजाला जागरूक करण्याचा प्रयत्न करतो. आणि नाही मी कुठल्या राजकीय पक्षाचा, मी कोणाचाही नाही आहे. जसं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते तशी मी स्वतःला
इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून हा प्रयत्न करतो आहे. कारण मला दिसते समाजात बहुसंख्य मराठी सुशिक्षित डॉक्टर, इंजिनियर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, बिझनेसमन शून्य. अजूनही बँक एवढीत गुंतवून 6.5% खुश, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवून खुश. अरे मला माहीत नव्हतं म्युच्युअल फंड पण पैसे त्यांचा खर्चाचे पैसे घेतात. अरे मला माहीत नव्हतं. मी आज विकले पण मला तो कालचा त्यांनी हे बघितलं, काय म्हणतात, नेट ॲसेट व्हॅल्यू, मला कमी पैसे मिळाले. मला माहीत नव्हतं की ते रोज कापून घेतात पैसे. माझी नेट ॲसेट व्हॅल्यू देताना त्यांचा चार्ज काढून घेतात. हे सगळं मला माहीत नव्हतं. मला माहीत नव्हतं की नेहमी आपणही बघायचं असतं की आपला म्युच्युअल फंड कुठल्या प्रकारचा आहे, त्याप्रमाणे आपण त्याप्रमाणे आपण बदलायचं असतं. म्हणजे मिड कॅप कमी करून लार्ज कॅप वाढवा वगैरे असं करायचं असतं. कोणालाही माहीत नसतं. पण इथे मी जे काही प्रकार करतोय, माझा प्रयत्न ROI, हायेस्ट ROI मिळणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मलाच करणे, मी हे करतोय, माझी चूक आहे का? तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला थोडंसं, आणि कोणीही तुम्हाला यूट्यूबवर शिकवणार नाही आहे. तळमळ तर कोणालाही कळत नाही. आत्ता माझ्या तोंडात एक शब्द आलेला, पण म्हटलं नको असं सामाजिक माध्यमावर बोलायला. स्वतः कोण आहात, दुसऱ्याला काय बोलायचं, स्वतः अभ्यास करा. अभ्यास स्वतः काहीही करायचं नाही. म्हणजे परीक्षेत लिहायला गेलं, तुझा पेपर दाखवा, नाही दाखवला तर तुला पेपर सुटला धुतोच तुला 4 माणसं गोळा करून. अशाने तुम्ही सुशिक्षित नाही होतो. तुम्हाला योग्य गुंतवणूक करायची तर शिकून घ्या ना. माझं वय आता 62 आहे. माझ्या वयाच्या 23 का 25 पासून मी हळूहळू सुरू केलेली. आम्हाला तर सांगणारही कोणी नव्हतं. आणि आम्ही तर जे शिकवतात ना त्यांना गुरुचरणी मानतो. माझा एक मित्र जो DMMला होता, त्याच्याकडून मी अनेक गोष्टी शिकलो. त्याला मी अजूनही गुरु म्हणून आदराने संबोधतो. कारण मी विसरत नाही, त्याने आपल्याला मग त्याच्याकडून मी शिकलो. त्याला तर काही माहितीही नसेल, पण मी काय शिकलो हे मला माहिती आहे. माझं तसं नाही की काल काय केलं ते बोलायचं नाही, आज काय केलं ते बोल, हे मी असं कधी बोलत नाही. उलट मी जो माणूस शिकवतो, तळमळीने शिकवतो, त्याचा उलट आदर करा. आदर तर येतच नसेल, पण अनादर करू नका. बोलताना नीट बोला. तेव्हा आदरणीय, वंदनीय, माननीय एखादं गोष्ट शिकलेले आजचे राकेश झुंझुनवाला अथवा तुम्ही वॉरन बफे, आपल्याला सादर प्रणाम. आपल्याला याच्यातून काही कळालं असेल तर खूप आनंद आहे. समजून घ्या, मी अविचारी नाही आहे. मी काहीही विचार न करता कुठलाही समभाग घेत नाही. नुकसानीतला समभाग का घेतला हे समजायला डोकं लागतं. अभ्यास करावा लागतो. समोरच्याला बोलणं खूप सोपं असतं. मी पुन्हा सांगतो, माझ्यात फेथ आहे, माझ्यात पेशन्स आहेत, माझ्यात कन्व्हिक्शन आहे, आणि मी स्वतः अभ्यास करतो. तुम्हाला फक्त अभ्यास न करता हेच येतं. आईला कसा काय हा नो प्रमोटर्स कॉन्ट्रीब्युशन हा का घेतो? अरे का घेतो विचार कर ना. टर्न अराउंड केसही माहीत नसेल तुम्हाला. शोधा, त्याचा अर्थ शोधा. टर्न अराउंड म्हणजे काय. अजून एक सांगायचं आहे, मी कोणालाही कुठलाही समभाग घ्या विका हे सांगत नाही. आणि मी आता हे सगळं ॲनालिसिस करणंही गेले 1-1.5-2 वर्ष बंद केलं आहे. कारण पाहिलं कोणालाही काही फायदा होत नाही, कोणी याच्यातून काही शिकत नाही, आणि परत मी कशात अडकायला नको. कारण हे मी चांगुलपणाने ॲनालिसिस केलेलं, त्यातल्या अनेक फंडामेंटल गोष्टी दाखवून दिलेल्या. याचा अर्थ मी कुठलाही समभाग घ्या विका
किती घ्या, किती विका, किती काळ ठेवा, असलं काहीही करत नाही. मला काय करायचं ते मी माझ्यासाठी करतो, माझ्या मुलासाठी करतो, माझ्या नातेवाईकांसाठी करतो. बाकी मी कधी कोणाला सांगत नाही. तेव्हा आपण जे काय करता माझ्यावर त्याचं हे आणू नका की तुमच्यामुळे आम्ही तुमचं वाचलं आणि केलं. माझं वाचलं पण तुम्ही विचार करा. तेव्हा खूप खरं बोलल्याबद्दल मला माफ करा, कारण माझं नाव सत्यजित असल्याने मी खरंच बोलणार आणि माझा प्रयत्न हा अतिशय चांगला आहे. आपल्याला गुरुला मान द्यायला कोणी शिकवलं नसेल त्यात माझी चूक नाही आहे. माझे हे डोळे उघडणारे, तुमचे डोळे उघडत नसतील कारण झोपेचं सोंग घेतलेल्याचे डोळे आपण उघडू शकत नाही. पण जर आपले डोळे चुकून उघडले गेले असतील तर आपण ह्याला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. लोकांनाही माझे व्हिडिओ, माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. तेव्हा पुन्हा असा एखादा डोळे उघडणारा व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. जय हो.